हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण खमंग व कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार करणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये बाजारात सर्वात जास्त उपलब्ध असतात त्या म्हणजे पालेभाज्या. व बाजारामध्ये आलेली ही ताजी कोथिंबीर व त्यापासून तयार केलेल्या ह्या खमंग अशा कोथिंबीर वड्या. या कोथिंबीर वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत व एकदम कुरकुरीत अशा बनून तयार होतात. बिलकुल तेल न पिणाऱ्या एकदम खमंग क्रिस्पी अशा या कोथिंबीर वड्या कशा तयार करायच्या हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी एक जोडी कोथिंबीर मी छान अशी निवडून घेतली आहे व ती स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवली आहे. 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ, 2-3 चमचे तांदूळाचं पीठ, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, पांढरे तीळ व मीठ घेतलेलं आहे. आता अगोदर आपण ही जी कोथिंबीर आहे ती एकदम बारीक अशी चिरून घेऊया. होता होईल तेवढी बारीक आपल्याला ही कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर निवडते वेळी त्याची फक्त पाणीच घेऊ नका. त्यामध्ये ज्या कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या असतात त्यासुद्धा तशाच राहू द्या, कारण त्याच्यामुळे कोथिंबीर वडीला चव छान येते. आता आपण ही जी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये काही मसाले मिक्स करायचे आहेत. हळद पावडर घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे, जिरे पावडर, गरम मसाला पावडर, पांढरे तीळ घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा तीळ तसेच ठेवलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपल्याला अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे याप्रमाणे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीरीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे मसाले छान या कोथिंबीरीला चिकटले जातात व वडीलाही खूप छान चव येते. हे मिक्स करतेवेळी अगदीच हलक्या हाताने नाही, तर आपण कणिक जशी मळतो त्याप्रमाणे थोडासा हाताला दाब देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले सर्व कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. आता याच्यामध्ये आपण पीठ घालूया. इथे मी अर्धा वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे व 2 चमचे तांदूळाचं पीठ घातलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, कारण आपण जेव्हा कोथिंबीरीमध्ये मसाले व मीठ घातलं होतं तेव्हा त्याला पाणी सुटलेलं. आता त्याच कोथिंबीरीच्या अंगच्या पाण्यामध्येच आपण हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे वडीचं पीठ मळतेवेळी अगदीच हलक्या हाताने मळू नका. ते आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे थोडासा हाताचा दाब देऊनच हे पीठ मळून घ्या, जेणेकरून या पिठामध्ये हे मसाले व कोथिंबीरचा फ्लेवर छान असा मिक्स होईल व वडी आपली छान मसालेदार व खमंग अशी बनून तयार होईल. तर इथे हे आपलं कोथिंबीर वडीचं पीठ बनून तयार झालेलं आहे. तर याला आपण थोडंसं तेल लावूया. आता हाताला थोडंसं तेल लावून याचे आपल्याला 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत. तर या पिठामधील एक गोळा घ्यायचा आहे व याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला वडी मोठी किंवा लहान कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही रोल तयार करून घ्या. आता या रोलला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. एका ताटामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत व या तिळावरती हा रोल आपल्याला याप्रमाणे फिरवून घ्यायचा आहे. वडीला वरतून तीळ लावल्यामुळे ही वडी छान दिसते व चवीलाही खूप छान लागते, तसेच क्रिस्पी बनून तयार होते. आता हा रोल आपल्याला याप्रमाणे थोडासा फिरवून घ्यायचा आहे. हा आपला रोल बनून तयार झाला आहे. याचप्रमाणे आपण दुसरा रोल तयार करून घेऊ. इथे मी 2ही रोल तयार केलेले आहेत व या जाळीला तेल लावून याच्यावरती हे रोल ठेवून घेतलेले आहेत. मी कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पाणी आता गरम झालेलं आहे. आता आपण जी रोल तयार केलेली चाळणी आहे ती याच्यामध्ये ठेवून घेऊ व झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे हे फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे.
10 ते 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया। हे रोल छान असे शिजलेले आहेत, याचा कलर चेंज झाला आहे। आपण गॅस बंद करून घेऊ व हे रोल आपण थंड करून घेऊया। एक 5 ते 10 मिनिटानंतर हे रोल आता थंड झालेले आहेत। सुरीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता याच्या वड्या किती छान पडलेल्या आहेत। या वड्यांचा अजिबात भुगा होत नाहीये। या वड्या खूप छान अशा बनून तयार झालेल्या आहेत। आता याचप्रमाणे आपण सर्व वड्या कट करून घेऊया। इथे मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत। या कोथिंबीर वड्या तुम्ही न तळता अशा सुद्धा खाऊ शकता, या चवीला खूप छान लागतात। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। हे तेल आता गरम झालेलं आहे। आपण वड्या तळून घेऊया। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर योग्य टिप्स फॉलो करून या वड्या तयार केल्या तर तुमच्या वड्या अजिबात मोडणार नाहीत किंवा त्या वड्यांचा अजिबात भुगा होणार नाही। त्या छान अशा बनून तयार होतील। लो फ्लेमवरती या वड्या आपल्याला छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। या वड्यांचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे। याचा सुवास खूप छान येत आहे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वड्याचा आता कलर चेंज झालेला आहे। या वड्या छान अशा तळून तयार झाल्या आहेत। आपण काढून घेऊया। या वड्या एकदम खमंग व क्रिस्पी अशा बनून तयार झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत अशा या वड्या झाल्या आहेत। आता आपण बाकीच्या सर्व कोथिंबीर वड्या तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ही खमंग व क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी बनून तयार झाली आहे। ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्हाला आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।